पुणे नाशिक महामार्गावर कळंब गावाजवळील एकलहर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गट आमदार दिलीप मोहिते यांच्या पुतण्याने भरधाव वेगात कार चालवून दुचाकीस्वार तरुणाला उडवले। यात दुचाकीस्वाराचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला। सहप्रवासी जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। पुण्यातील कल्याणी नगर येथील अपघातानंतर आणखी एका अपघाताच्या घटनेची राज्यभर चर्चा सुरू झालेली आहे। ओम उर्फ बंटी सुनील भालेराव वय वर्ष 19 राहणार कळंब सहानेमळा आंबेगाव असं मृताचं नाव आहे। या प्रकरणी आमदार मोहिते यांचा पुतण्या मयूर साहेबराव मोहिते याला मंचर पोलिसांनी अटक केली। आरोपीला घोडेगाव न्यायालयात हजर केले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। याबाबत नितीन रामचंद्र भालेराव यांनी मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। अपघातानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार होण्याचा प्रयत्न करीत होता। ग्रामस्थांनी त्याला रोखून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची चर्चा असून आमदार मोहिते यांनी त्याचे खंडन केले आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे नाशिक महामार्गावरून मयूर मोहिते भरधाव मंचरकडे जात होता। त्यावेळी ओम भालेराव दुचाकीवरून कळंबच्या दिशेने जात होता तेव्हा एकलहरे गावाजवळ मयूरने मालवाहू वाहनाला ओव्हरटेक करून पुढे जायचा प्रयत्न केला। समोरून येणाऱ्या दुचाकीला कारने धडक दिली। हा अपघात एवढा गंभीर होता की दुचाकी आणि ओम काही फूट उंच उडाले होते। यात ओम आणि त्याच्यासोबत असलेली व्यक्ती गंभीर जखमी आहे। त्यांना मंचर येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले। तेथे उपचारांपूर्वीच ओमचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले। अपघातानंतर मयूरने पळून जायचा प्रयत्न केला असता एका ग्रामस्थाने दुचाकी आडवी घालून त्याला रोखले, मात्र मोहिते कारमधून उतरला नाही। तोपर्यंत घटनास्थळी ग्रामस्थ जमा झाले होते अशी चर्चा आहे। ग्रामस्थांनी अपघाताची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। या प्रकरणी उशिरा मयूरवर गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणाचा सहाय्यक निरीक्षक सोमशेखर शेटे तपास करीत आहेत।